रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। वाव, किती छान छान जॉकेट आहेत ना, एकदम छान छान जॉकेट, तसंच कुर्ता आहेत। अगदी लहान बाळाचे हे कपडे आहेत। तर हे सर्व तुम्ही म्हणणार की मी शिवून घेतले आहेत का? तर यातून मी एक शिवून घेतलेला आहे आणि शिवून घेणार आहे म्हणजे तर त्यासाठी तुम्हाला आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि हे जे काही जॉकेट मी तुम्हाला दाखवलं आता, तर त्याच जॉकेटच्या मापाचं आपल्याला सेम जॉकेट बनवायचं आहे, ते देखील लहान बाळाचं। फक्त आणि फक्त 6 महिन्याच्या मुलाचं मी हे जॉकेट इथं बनवून घेते। आणि मग एवढे कपडे माझ्याकडे का बदल आलेले आहेत हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल। तर 1 वर्षाच्या मुलाचे कपडे यांनी घेतलेले आहेत आणि बाळ आहे 6 महिन्याचं, त्यामुळे ते लेंथला कमी करायचे होते। म्हणजे मग मी त्यांना फोल्ड करून दिलेला आहे, मापानुसार थोडे थोडे आपण त्यांना फोल्ड केलेला आहे। तर त्यानुसारच मी ह्या जॉकेटचे माप इथं घेते। आणि आता कस्टमर्स असे असतात की त्यांचे ब्लाऊज पण मी शिवत असते, मग त्यांना असं वाटतं की आता ह्या ताई एकदम छान डिझायनर आहेत, मग चला आता आपण यांच्याकडे जॉकेट घेऊन जाऊ, लहान मुलीचा फ्रॉक घेऊन जाऊ स्टिचिंगसाठी। आणि हे जशी काही माझी परीक्षा जास्त मी नाही सांगितलं तरी देखील माझ्या ह्या कस्टमरने मला खूपच रिक्वेस्ट केली आणि तुम्हाला नक्कीच जमणार आहे असं। तसं बघायला गेलं तर मी स्पेशल ब्लाउजच स्टिच करत असते, तसं ड्रेस वगैरे वन पीस तसंच लेहंगा, हे जे काही प्रकार आहेत ते सर्व मी शिवून घेते। पण कस्टमर्सला असं वाटतं की चला आता आपण यांच्याकडे हे घेऊन जाऊ, ते घेऊन जाऊ स्टिचिंगसाठी। आणि ह्या कामांसाठी मला अजिबात वेळ नाही। आपण कुठलं जरी एक काम घेऊन बसतो तर तेच काम आपल्याला करायला वेळ पुरत नसतो। तर बघा, मी इथं जॉकेटच घेतलेला आहे, याला मी खालच्या बाजूने लेंथला कमी केलेला आहे, म्हणजे फोल्ड केलेला आहे। आणि त्याचप्रमाणे मी जसं आहे तसंच ठेवून इथं मार्किंग करून घेतलेले आहे। तर आता याला आहे कॉलर आणि हे आहे कोट, आपलं जे शेरवानी टाईप असतो ना कुर्ता, आता तुम्ही कुर्ते बघितले तर तशाच कुर्त्यापैकी कुर्त्यावर घालण्याचं हे जॉकेट आहे। ठीक आहे, तर मी करते प्रयत्न आणि फायनली मी हे जे जॉकेट आहे ते मी तयारच करून घेतलेलं आहे। अगदी छोट्याशा बाळाचं जॉकेट मी इथं बनवून तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर मी तर मार्किंग आहे तशी मार्किंग करून घेतली जॉकेटला आणि थोडी एक्स्ट्राची मार्जिन मी इथं घेतलेली आहे। आता एक पार्ट काढत मी फक्त आणि फक्त पुढचा जो गळा आहे तो कटिंग करते आणि पुढे आपण त्याला ओपन ठेवणार आहेत, म्हणजेच आपण तिथं बटन लावणार आहेत। तर मी पुढच्या पार्टला कट लावून घेतलेला आहे। आता हा पीस एवढा आपल्याकडे कस्टमरने आणून दिलेला आहे, तर यामध्ये आपण बॅक आणि फ्रंट हे दोन्ही छोटे छोटे पार्ट आपण इथं बसवून घेणार। तर थोडंसं एक्स्ट्रा मी असं कापड इथं कटिंग करणार आहे आणि मग नंतर मी तुम्हाला स्टिचिंग तर दाखवणारच आहे। तर बघा, आपण ब्लाऊज शिवतो किंवा ड्रेस शिवतोय, लेहंगा घागरे असे आपण सर्व काही लेडीजचे कपडे शिवून घेतोय। आणि मात्र आपलं बघा, आपण हे जे आहेत ते लहान मुलाचे कपडे हे स्टिचिंगसाठी बऱ्याच लेडीजला असं वाटतं की आपण कसं शिवून घेणार, किंवा शोल्डर कसं घ्यायचं, मुंडा खोली किती घ्यायची, गळा कसा घ्यायचा, असे जर का प्रश्न तुमच्या मनात येत असतील तर तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता। लहान मुलांच्या स्पेशल म्हणजे मुलींच्या ब्लाउजांची स्पेशल अशी प्लेलिस्ट आहे, अगदी 6 महिन्याच्या मुलीपासून तर मी तुम्हाला 10, 12, 15 वर्षापर्यंतचे ब्लाऊज तसंच फॅन्सी असे ड्रेस मी तुम्हाला दाखवलेले आहेत। तर तुम्ही ते नसतील बघितले तर नक्कीच बघा, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक लावून देणार आहे। तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला हवं त्या साईजमध्ये लहान मुलीसाठी ब्लाऊज बघू शकता। आज मात्र मी हे जे जॉकेट बनवून घेते हे बनवते मुलासाठी। ठीक आहे, आतापर्यंत मी मुलीसाठी एकदम छान छान असे फ्रॉक तुमच्यासोबत शेअर केले, ड्रेस बनवलेले आहेत, एकदम सुंदर असे फ्रॉक बनवून घेतलेले आहेत। पण आज आपण बघणार आहेत जॉकेट। तर मी बॅक पार्टला मेन जो कापड आहे तो अटॅच केला आणि खालच्या बाजूला मी दाबटीप टाकून घेतली। त्यानंतर आता मी हे जे काही फ्रंट पार्टचा अस्तर आहे ना, फक्त अस्तर मी इथं घेतलेला आहे आणि अस्तरचे शोल्डर मी इथं स्टिच करते। आता मी तुम्हाला जी खरी गोष्ट आहे तीच सांगते, ते म्हणजे अशी की आता हे जॉकेट नेमकं शिवायचं कसं किंवा याला कटिंग कसं करायचं, ह्या गोष्टीचे काही आपण शिक्षण घेतलेलं नाहीये किंवा आपल्याला त्यातली माहितगिरी नसताना देखील मी फक्त आणि फक्त
तर जॉकेट बघूनच मी हे कटिंग आणि स्टिचिंग करून घेते। माझ्याकडे जॉकेट आलेलं आहे तर मी सेम त्याच मापाचं म्हणजे त्याच पद्धतीने त्याला नजरेने जसं बघितलेलं आहे आणि त्यानुसार मी माझ्या पद्धतीने की याला कशा पद्धतीने मी शिवू शकते असंच मी तुम्हाला दाखवते। ठीक आहे, तर इथं मी शोल्डर आपले हे जे आहे ते अस्तरचे शोल्डर आणि मेन कापडचे शोल्डर वेगवेगळे जोडून घेतलेले आहेत। तर याला पूर्णपणे अल्टरची फिनिशिंग मी देणार आहे। ठीक आहे, आपल्याला इथं कुठल्याच पट्ट्या वगैरे अटॅच करायच्या नाहीयेत, म्हणून मी याला व्यवस्थित छान अशा पद्धतीने तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते। मग इथं खालच्या बाजूने स्टिच झालं, तसंच आपण पुढची जी आपली म्हणजे आता समजा ब्लाउज राहिलं असतं तर आय हुक पट्टी राहिली असती, पण आता आपलं हे जॉकेट असल्यामुळे मी याला डायरेक्टली दोन्ही पट्ट्या फोल्ड करून घेणार आहे आणि मग पुढे तुम्हाला दाखवतेच की आपण शोचे बटन कसे लावायचे किंवा टच बटन लावायचे का हुक लावायचे लहान बाळासाठी हे पण तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। तर आता मी याला अशा पद्धतीने पलटवून घेते। छानपैकी टोक काढायचे आहेत आपल्याला, असे व्यवस्थित बघू शकता। फायनली आता हे असं तयार झालेलं आहे। इथं आता आपण खाली दाबटीप देणार आहेत, दाबटीप देत आपण दोन्ही बाजूला दाबटीप देणार आहेत आणि मग त्यानंतर पुढची स्टेप मी तुम्हाला दाखवतेच। तर बघा इथं आमच्या शॉपिंगचं वर भाडेकरू पण तर त्याच ताई माझ्याकडे आलेल्या आहेत आणि त्या मग गप्पा करतात माझ्याशी की तुम्ही हे काय शिवून घेतायत, लहान मुलाचं ब्लाऊज शिवतायत का, असा त्यांचा प्रश्न होता। पण त्यांना म्हटलं बघा मी जॉकेट शिवते, लहान बाळाच्या 6 महिन्याच्या मुलाचं मी हे जॉकेट शिवून घेते। तर मग त्या देखील गप्पा करत करत माझ्या जेवढी तर थोड्या थांबल्या की कसं शिवताय काय शिवताय म्हणून, आणि हे पण काम तुम्ही करतात का असं म्हणून म्हटलं मी तर काही करत नाही, पण कस्टमर जबरदस्तीने माझ्याकडे देऊन जातात आणि सांगतात की तुम्ही करूनच द्या असं आणि तुम्हाला जमेलच असा माझ्या कस्टमर्सचा माझ्यावरती भरपूर असा विश्वास आहे। आणि त्यांना आधीच माहीत असतं की ते माझ्याकडे येण्याच्या आधीच ठरवून घेतात की आपण जी डिझाईन सिलेक्ट केलेली आहे किंवा आपल्याला जो काही ब्लाऊज म्हणा किंवा ड्रेस म्हणा किंवा असे लहान बाळांचे कपडे असतील तर त्यांना आधीच विश्वास असतो की आपण यांच्याकडे जाऊ तर आपल्याला हे नक्कीच सेम टू सेम तसंच शिवून देणार आहेत असं। तर मग म्हटलं चला आता आपल्याला कस्टमरने एवढा फोर्स केलेला आहे तर आपण त्यांचं काम करून देऊ। तर हे पहा मी अशा पद्धतीने शोल्डर जे आहे ते असं एकदम अल्टरच्या फिनिशिंगने अटॅच करणार आहे। ठीक आहे, कापड देखील खूप सुंदर आपल्या हा जॉकेटसाठी आणलेला आहे कस्टमरने। अजून त्यांचं बाळ थोडं मोठं झालं 1-1.5 वर्षाचं का अजून परत ते जॉकेट बनवून घेणार आहेत, तर उरलेला कापड मी त्यांना परत दिलेला आहे कारण कापड बराच त्यांनी आणलेला होता आणि ह्या जॉकेटसाठी आपल्याला थोडासा कापड लागलेला आहे। जेवढा लागला तेवढा मी एकाच बाजूने कटिंग केलेला आहे की जेणेकरून पुढे भविष्यात तो जो कापड आहे तो त्यांच्या कामात येऊ शकतो। चांगला हेवीतला कापड त्यांनी आणलेला आहे। तर बघा आता सध्या कसं आहे लग्नांमध्ये त्यांच्या घरामध्ये म्हणजे फॅमिलीमध्ये लग्न आहे तर आई वडील आणि मुलगा असो किंवा मुलगी असो, लहान मुलं असतील किंवा मोठे जरी असतील तरी पूर्ण फॅमिली मॅचिंग दिसायला हवी असं प्रत्येकाने आता ठरवून घेतलेलं आहे आणि प्रत्येकाची ती टीमच असते। तर मग आता आई वडील तर मॅचिंग झाले पण मुलाला मात्र मिळत नव्हतं मॅचिंग, तर मग त्यांनी असं मॅचिंग करून घेतलेलं आहे। ठीक आहे, आता एवढी प्रोसेस आपली झालेली आहे। आता इथं बघा मी जे रेडीमेडचे जॉकेट आहे ना त्यावरचे कॉलर मी मोजून घेतलेले आहे, तर 12.5 इंच कॉलर आहे। मग मी हा जो मी कट केलेला गळा आहे तो आपल्या स्टिचिंग नंतर किती येतोय बघितला तर 12.5 मध्ये थोडा मला कमी पडला, तर मी त्याला अजून एक थोडासा नॉर्मल शेप दिला आणि परत चेक करते तर आता बरोबर 6.25 माझं इथं आलेलं आहे। तर 6.25च्या डबल आपलं 12.5 होणार आहे। ठीक आहे, मी असा पॉइंट लावला आणि कॉलर रोल जो आहे त्यामधून आपण कॉलर कट केलेले आहे।
तर हा आपण कॉलरसाठी तसंच बॉटमसाठी यूज करू शकतो। ही जी कॉलर आहे ती 1 इंच आहे, 1 इंच रुंदीला, म्हणजे उंचीला 1 इंच आहे, बघू शकता। आता मी कॉलर अशा पद्धतीने व्यवस्थित दोन्ही टोक मॅच करत त्याला नॉर्मल असा राऊंड शेप वरती देते। कॉर्नर आपल्याला तेवढं गोल करायचे आहेत। ओके, आता उरलेल्या कापडमध्ये आपण एका पार्ट वरती कॉलर अशी कट करणार, म्हणजे कापड आपण थोडा एक्स्ट्राचा कटिंग करणार आहेत। एकाच कापडमध्ये आपण ही कॉलर व्यवस्थित अशी अटॅच करणार। ठीक आहे, आता खालच्या बाजूला आपण कॉलरला काय करणार आहेत, फोल्ड करणार आहेत। हवं तर तुम्ही याला इस्त्री पण करू शकता, पण आपण असं फोल्ड करून घेतो तर ते ऑटोमॅटिक आपलं कापडमध्ये सेट होत असते, म्हणून मग मी तुम्हाला असं दाखवते। ठीक आहे, आता आपण अशा पद्धतीने टिप टाकून घेतलेली आहे। आता ही कॉलर व्यवस्थित अशी आपल्याला करायची आहे आणि फक्त साईडने आपल्याला इथं स्टिचिंग करायची आहे। दोन्ही बाजूने साईडने आपल्याला स्टिच करायचं आहे। लक्षपूर्वक बघा। तुम्ही सेम पद्धतीने कॉलर ब्लाउजसाठी लावू शकता, ड्रेससाठी लावू शकता। अशा पद्धतीने कॉलर अशी तयार केली जाते। तर बघा, आता कॉलर मी तर घडी आहे तशीच राहू दिली आणि त्या खाली 1/2 इंच कापड एक्स्ट्रा येईल अशा पद्धतीने एक्स्ट्राचा कापड मी कटिंग केलेला आहे आणि कॉलर पलटवल्यानंतर फायनली अशी आपली तयार झालेली आहे। आता त्याला मी सेंटरला कट लावते आणि त्यानंतर आपण जॉकेटला देखील सेंटरला कट लावणार आहेत। ठीक आहे, कॉलर लावायची असते ना आपल्याला, कुठली जरी तुम्ही कॉलर लावून घेत असणार तर सेंटर खूप महत्त्वाचं आहे। तर दोघांचे सेंटर काढायचं आहे आणि आपल्याला तिथूनच सुरुवात करायची आहे। कॉलर लावताना मी उलट बाजूने ठेवून घेतलेला आहे, बघू शकता। उलट बाजूने आपण ही कॉलर ठेवून घेतलेली आहे आणि त्याला आता आपण शिध्या बाजूवरती पलटवून घेणार आहेत, म्हणजे कव्हर करणार आहेत। आता जो काही मार्जिनवाला पार्ट आहे ना कॉलरचा, तो देखील आपला पूर्णपणे आतमध्ये सेट होणार आहे आणि कॉलर आपली ही फिनिशिंगने वरती येणार आहे। ओके, अशा पद्धतीने, म्हणजे कुठूनच स्टिचिंग मार्जिन बाहेरून दिसणार नाही। अगदी अल्टरच्या फिनिशिंगने हे जॉकेट जे आहे ते छोटंसं मी तयार करून घेतलेलं आहे आणि माझ्यासाठी देखील हा पहिला प्रसंग आहे। मी मुलींचे ब्लाऊज तर बनवलेले आहेत, पण मुलासाठी जॉकेट मात्र मी हे पहिल्यांदा बनवते आणि पहिल्यांदा बनवते तरी देखील एवढं छान असं माझे हे बनलेलं आहे। तर मला ते बनवत असतानाच खूप आनंद होत होता की अरे वा, किती छान आहे आणि किती छान पण दिसतंय। बनल्यानंतर तर एकदमच मस्त वाटलं। त्याला मी बघा, ह्या जॉकेटला मी टच बटन लावून घेतलेले आहेत आणि वरती शोसाठी क्रिस्टलचे बटन लावलेले आहेत, जे माझ्याकडे अवेलेबल आहेत कलरमध्ये। तर मी याला मॅच करत असा एक छान असा कलर घेतला आणि क्रिस्टलचे बटन मी लावून घेतले। इथं मी आता मापानुसार टिप टाकून घेतली आणि याला अल्टरच्या फिनिशिंगने फिटिंग करून घेतलेली आहे की जेणेकरून कुठंच दोरे धागे आपले दिसणार नाही। ओके, आता जॉकेट तर असं तयार झालं, पण आपण त्याला टच बटनचं लावायचं म्हटलं तर मग पट्टी एकावर एक चढेल, म्हणून इथं आपण एक्स्ट्राची एक पट्टी लावून घेणार आहेत। जसं आपण आयहुक पट्टीसाठी कशी आपण आपली जी आय पट्टी असते ती वाढीव घेतो ना, एका खाली एक जात असते बरोबर, त्याप्रमाणे। तर जॉकेट बघून तर माझे कस्टमर देखील हॅपी झालेले आहेत आणि इतर येणारे जाणारे प्रत्येक माझे शॉपमध्ये येणारे जाणारे प्रत्येकाची नजर त्यावरती पडलेली आहे आणि प्रत्येकाला ते जॉकेट एकदम असं आवडलं, म्हणजे पहिल्या नजरेत बघितल्याबरोबर आवडलेलं आहे। वाव, किती छान आहे, कोणाचं आहे, काय शिवून घेतले तुम्ही, असंच मला प्रत्येकाने विचारून घेतलेलं आहे। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला, मग मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद।